माझ्या सगळ्या मैत्रिणींना नमस्कार. अर्ली मॉर्निंग रुटीन जे काही आहे माझं थोडंफार मी शेअर केलेलं आहे. आता पूर्ण शेअर करतो म्हटलं तर खूप वेळ चालला जाईल, पण मी माझ्या प्रकारे माझ्याकडून जेवढंच तुम्हाला शेअर करता येईल तेवढं मी शेअर केलेलं आहे. चला मग व्हिडिओ एन्जॉय करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. पहिले मी तुम्हाला भरपूर माझे मॉर्निंग्स रुटीन शेअर केलेले आहेत, पण ना आता थोडासा माझ्या उठण्यामध्ये चेंज झालेला आहे. पहिले मी 5, 5:15 किंवा 5:30पर्यंत उठायची, पण तेव्हा नाही यांची शाळा, आता मुलांचं सोडून द्या ना, मुलांचं सांगते मी तुम्हाला कसं काय आहे. पण हे पण शाळेत जायचे, यांच्यासोबतच मुलांसोबत यांची पण सकाळची शिफ्ट असायची स्कूलची, तर हे पण 7पर्यंत जायची. पण आता त्यांचा टायमिंग चेंज झालेला आहे, तर ते जातात 10:30-11पर्यंत, तर आणि 9 जाते 5:45पर्यंत. तर म्हणून थोडी मी लेट उठते. मग उठते कधी 5:45 किंवा 6 वाजेपर्यंत आरामात उठते. आता काही तेवढं टेन्शन नाही. आता 9 मोठी झाल्यामुळे ना तिचं ती स्वतःच आवरून घेते. फक्त तिच्या वस्तू व्यवस्थित जागच्या जागी ठेवल्या की तिचं ती आवरते. फक्त मला करावा लागतो तिचा टिफिन. तर टिफिन हा आरामात माझा 1 तासात होऊन जातो. फक्त तिच्यापुरती मी बनवून देते आणि स्वयंपाक वगैरे मग मी आरामात बनवत राहते. तर नक्ष जातो 9:45 आणि हे जातात 10:30-11 वाजेपर्यंत. तर म्हणून काही एवढं आता टेन्शन राहिलेलं नाही. स्वयंपाक माझा आरामात हा होतो आणि तिच्यासाठी मग काही आपण बनवून द्यायचं. कधी भाजी पोळी, कधी तिला जे वाटेल, कधी पोहे, कधी उपमा असंही बनवलं तरी चालतं. तर आता 6:45 ते निघून गेली आणि 6:30 नळ वगैरे येतो. मग प्यायचं पाणी वगैरे भरायचं आणि सगळं जे काही आहे बेडशीट, सोफ्याचे कवर सगळं व्यवस्थित झटक करून घ्यायचं. पूर्ण डस्टिंग घर करून घ्यायचं. आणि इथे बघू शकता मी मुलांची आरमारीसुद्धा एवढ्या वेळात जमवून घेतलेली आहे. आता मुलं हात लावतातच, त्यांचे बुक्स कॉपी इकडे तिकडे पडलेले राहतात. रात्री अभ्यास करतात ना, कधी कधी तिथेच टाकून देतात. कधी ठेवतात कधी नाही ठेवत. आणि 9व्याचं कसं आहे, पिरियड वाईज ती बुक कॉपी नेते, तर मग 1-2 कॉपीज तिच्या बाहेरच राहतात. तर मग तिच्या व्यवस्थित त्यांचं ते कबर्ड आहे तिथेच मग व्यवस्थित मी सगळं लावून घेते. तर तेही रोजच्या रोज जर लावलं तर तेही व्यवस्थित राहायचे ना, तर तेही तुम्हाला विस्कटल्यासारखं दिसेल, शिवाय राहणार नाही. आता हे घरी असल्यामुळे ना मला भरपूर गोष्टीत मदत होते. तर 9व्याचे युनिफॉर्म्स काढणं, तिच्या ब्रशला वगैरे कोलगेट वगैरे लावणं, असे बरेचसे कामं ते करतात. आता नख सुटलेला आहे तर त्याची आंघोळ, त्याचं ब्रश वगैरे तेच करून देणार. तर तेवढ्या वेळात माझा इतका वाचलेला मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि सोबत त्याला त्याच्या बसपर्यंत सोडून देणं, हे सुद्धा काम त्यांनी घेतलेलं आहे. तर दुपारी मी आणायला जाते, फक्त एवढंच. तर हा ड्रेसिंगच्या वस्तू कशा आहे, कितीही जमवलं तरी ते तुम्हाला इकडची वस्तू तिकडे आणि तिकडची वस्तू तिकडे दिसणारच. आता मुला ती शाळेत गेली तर तिने सगळं लावलं तर बाहेरच ठेवलेलं आहे. तर ते मग ते सगळं जागच्या जागी लावून घ्यायचे. जिथचे कोंब तिथे ठेवून द्यायचे, कंगवे वगैरे व्यवस्थित. आणि हे सुद्धा काम माझं रोजचं आहे. तरी मुलांचा त्रास भरपूर कमी झालेला आहे, त्यामुळे ना माझा बराचसा वेळ वाचतो. अगोदर मला भरपूर वेळ व्हायचा. जेव्हा नक्ष वगैरे लहान असायचं ना, तेव्हा मला 2-2:30 वाजायचे दुपारचे जेवायला वगैरे. तर पण आता ना भरपूर वेळ कमी झालेला आहे. जसे मुलं मोठे होतात ना, तसा वेळ आपला आपोआप कमी होतो. आपण म्हणतो की माझे मुलं लहान आहे. वेळ निघून जाते. वेळ ही कधीच सारखी राहत नाही. आणि जेव्हा आपण एकटेच राहतो घरात, तेव्हा मात्र प्रचंड चिडचिड होते आणि आपल्याला जिकडे पाहावे तिकडे पसाराच दिसत असतो. आणि हा पसारा कितीही उचलला तरी तो संपल्याचं नाव घेत नाही. आणि ज्यावेळेस आपल्याकडे पसारा जास्त असतो त्यावेळेस अलबत कोणी नाही कोणी येतात. माझ्यासोबत तसं नेहमी घडायचं त्यावेळेला. पण आता तसं होत नाही. एकदा आता मुलं शाळेत गेली की घर एकदम स्वच्छ होऊन जातं. आणि आल्यानंतर जेवण वगैरे केलं की ते मुलगा माझा झोपतो थोड्या वेळ, 2 तास झोपतो. आणि 9व्याला तर वेळच राहत नाही. ती आली की आपली ट्युशनला निघून जाते, तर एकदम संध्याकाळच होऊन जाते. त्याची झोप झाल्यानंतर तोही आपल्या कोचिंगला वगैरे जातो, तर मग एकदम रात्रच संध्याकाळच होऊन जाते. तर त्यामुळे ना आता तेवढं काही माझं घर खराब किंवा मेसी होत नाही. तर त्यानंतर आता बघू शकता मी सगळं TV युनिट पुसून घेतलं, आपलं ड्रेसिंग पुसून घेतलं. आता जेवढे काही शेल्फ आहे ते पुसून घेईल. आणि जेवढे काही काचेच्या वस्तू असतात ना, ते सगळं रोज पुसलं ना, कमीत कमी 5 किंवा 10 मिनटं या गोष्टीला लागतात, जास्त लागत नाही. पण ना दिवसभर हे याच्याकडे पाहूनच आपल्याला एवढं फ्रेश वाटते ना, की नाही मी आज केलं बा, आज माझं घर क्लीन वाटत आहे मला. आणि मी तुम्हाला खरं सांगते, जर तुम्हाला ह्या गोष्टीची सवय असेल आणि तुम्ही जर रोज ह्या गोष्टी करत असाल नाही, एक दिवस जरी नाही केलं तर तीच वस्तूकडे पाहून आपल्याला असं वाटतं की खूप घाण वाटते की अरे धूळ बसलीच आहे. आपले म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आणि जेव्हा केव्हा आपल्याला ह्या गोष्टीची सवय पडते ना, आपण तेव्हा दुसऱ्यांकडे पण जातोच, आपण हेच पाहत राहतो, इथे धूळ आहे का, तिथे धूळ आहे का. माझंही तसंच राहते. तरी आपण गृहिणीच आहो. मला त्या गृहिणींचं इतकं आदर वाटते ज्या पूर्ण घरचं काम करतात आणि ऑफिसला जातात किंवा स्कूलमध्ये शिकवायला जातात किंवा अजून दुसरा बराचशा जॉब करतात. तर
त्यांना तर उठल्या उठल्या परत धावधाव करत आपले कामं करा आणि मग ऑफिसला जा, मग जॉब करा आणि घरी आल्यानंतर परत घर तसंच दिसते, अजून परत क्लीन करा, तेच काम करा. म्हणजे त्यांना आराम करायलासुद्धा वेळ मिळत नाही. आणि रात्री झोपी गेल्यानंतर रात्री कधी कधी 10, 10:30, 11ही वाजून जातात काम करता करता आणि 5-6 घंटे झोप होत नाही, तर सकाळी परत उठा. म्हणजे हे एक स्ट्रगलच म्हटलं तरी चालन. कारण की ना, मी स्वतःवरून सांगते की माझ्या दिवसभरात मला एवढे कामं असतात आणि तेवढ्या पूर्ण दिवस कधी कधी कामामध्ये कमी जातो. तर आता हे तर आपलं रोजचेच काम आहे. त्याच्यानंतर मधामधात आपण बरेचसे कामं काढत असतो. कधी गहू निवडणं आहे, ते दळून आणणं आहे, कधी तांदूळ निवडून ठेवायचे आहे, पूर्ण हप्त्याभराचा भाजीपाला व्यवस्थित लावायचा आहे, किंवा आपला जो महिनाभराचा किराणा आहे तो व्यवस्थित लावायचा आहे, किंवा ह्या गोष्टी नाही आहेत तर मला बाहेर जायचं आहे, मार्केटमध्ये जायचं आहे. याच्यामध्ये आपला किती वेळ निघून जातो. परत आपल्याला मुलांना 2 तास देणं आहेच म्हणजे आहेच. 1 किंवा 1.5 तास तरी निदान आपण आपल्या मुलांना देतो. मी तर देते बा. कारण की आता मी तर घरीच राहते. आपल्या मुलांचं आपण नाही बघू तर कोण बघणार. जर आजच त्यांचा बेसिक जर आज पक्का असेल तर उद्या त्यांचं भवितव्य त्यांचं ठीकच होणार आहे. रोज रोज जरी आपण हे TV युनिट हे ते नाही पुसलं तरी एक दिवसाआड पुसलं तरी चालते. कधी कधी तर माझं राहूनही जातं. कधी कधी आपल्या सकाळीच बाहेर पण जायचं राहते तर राहूनही जाते, तर मी राहूही देते, असं काही नाही. पण हप्त्यामध्ये मी काय स्वच्छ करते तर सोफ्याचे जे काही हात आहे ते हप्त्यातून 1 वेळा नक्की स्वच्छ करायचे. तर नाही त्यानंतर आपले दरवाजे, हे दरवाजे तर माझे जुने दरवाजे आहेत, तुम्हाला दिसतच असेल, भरपूर जुने आहे. घरसुद्धा जुनं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी नवीन दिसत असल्या तरी घर हे 50 वर्षा अगोदरचं घर आहे. फक्त रिनोव्हेट केल्यामुळे व्यवस्थित दिसते. आणि आपण जर व्यवस्थित मेंटेन घर ठेवलं तर तेच घर सुंदर आणि सुबक दिसते. घर कसंही असो, जुनं असो अथवा नवीन असो, फक्त ते स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. जेवढं घर जुनंही असेल आणि स्वच्छ असेल तर तेच घर एकदम उठून दिसते. आणि घरामध्ये खूप सुविधा असेल ना, सगळ्या गोष्टी असेल आणि पण तुमच्या घरात स्वच्छताच नसेल तर ते घरसुद्धा पूर्ण खराब दिसते. म्हणून जेवढ्या काही गोष्टी अवलंबून आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वच्छतेवर अवलंबून आहेत. तर या टायमिंगला आता नक्ष तयार झालेला आहे, त्याच्या पप्पांनी त्याला तयार करून दिलं. आता माझं थोडंफार साफसफाई वगैरे झाली. आता याचा टिफिन वगैरे भरला ना, आता आलेली आहे. मग ती हॉल आवरून झाला, पूर्ण हॉल माझा आवरून झालेला आहे. फक्त झाडायचं आहे, डस्टिंग वगैरे सगळं करून मग आली आता बेडमध्ये. बेडवरच्या सगळ्या वस्तू तर उचलल्या म्हणा, अंथरून पांघरून वगैरे जेवढं काही होतं तेवढं. आता नक्ष थोडा लेट उठतो, तो 8पर्यंत वगैरे उठतो, 8, 8:15पर्यंत. 8:45ची त्याची बस येते. उठला की बस ब्रश वगैरे केला, आंघोळ केली की दूध वगैरे घेतो. सकाळी तेवढं काही खायला पाहत नाही, तर उठल्या कधी वाटलं तर भाजी पोळी वगैरे खातो, नाहीतर मग तसंच राहते. आता माझं बेडरूम असं आहे, तुम्हाला जे आहे ते सत्यता दाखवत आहे मी. एका साईडला मी तिथेच गव्हाचे कोटी वगैरे ठेवले आहेत, तांदळाच्या कोटी वगैरे, आणि ही एक आरमारी ह्या साईडला आहेत. आणि आता इथे माझं बेडरूम आवरून झालेला आहे, हॉलसुद्धा आवरून झालेला आहे. तर टायमिंग आहे तो म्हणजे झाडायचा. आता नक्ष तर गेला म्हणा, थोडा 15-20 मिनटं झालेले आहेत, तो गेला. तर त्याच्यानंतर मग मी आरामात झाडायला घेतलेला आहे. आता झाडून घेते. थोडंसं किचन वगैरे कधी कधी मी स्वयंपाक व्हायच्या अगोदर झाडून घेते. उठल्या किचन झाडायला काय थोडीशीच किचन आहे माझी, ते थोडंसं उठल्याबरोबर झाडावं म्हणते असं म्हणतात. तर कधी झाडते कधी राहूनही जाते, सोडूनच द्या. आता झाडून झालेलं आहेत. आता मला हे माझं गॅलरी आहे, गॅलरी कधी कधी धुते मी. ही सुद्धा मी हप्त्यातून 1-2 वेळा धुवत असते, नाहीतर मग रोज झाडून मारून पुसूनच घेते. टाईल्सच आहे त्यामुळे काही नाही. पण इथे ना जे मी कुंड्या ठेवलेल्या आहेत, कुंड्यामुळे ना माती अशी खाली येऊन जाते पूर्ण, तर ते स्वच्छ करणं खूप आवश्यक आहे. आता पाणी टाकलं की आपण कुंड्यांना थोडे थोडे होल राहतात ना, त्याच्यातून माती खाली येते. तर पाणी वगैरे टाकून स्वच्छ असं घासून किंवा धुणी टाकलं आणि वायफरच्या साईडनी छान वायफरच्या हाताने असं स्वच्छ केलं की ते स्वच्छ होऊन जाते. आता तुळशीजवळचं राहिलेलं आहे, आंघोळ व्हायची होती म्हणून तुळशीजवळ नाही गेली. मग आंघोळ झाल्यावर थोडंसं पुसून घेईन आता, किंवा आता मी पुसणार आहे त्याच दंडूनी हात मारून घेईन. आता झाडू पोछा या टायमिंगवर करते तर 9:30पर्यंत माझे सगळे कामं होऊन जातात. आता वरती राहत असल्यामुळे ना खाली पायऱ्या वगैरे आहेत, तर त्या पायऱ्या वगैरे पण रोज झाडावे लागतात. आणि ते काम तर उठल्याबरोबरचं काम आहे. कधी मी झाडते, कधी हे झाडतात. आमच्याकडे हेच बरेच जास्त हेच झाडतात, आणि कधी कधी मग राहिलं तर मग मी झाडून घेते. आणि मग धुवून पण काढतो म्हणा आम्ही. पायऱ्या वगैरे हप्त्यातून 2 दिवस आम्ही धुतो. आता ते सगळं आता आवरून झालेलं आहे. हॉल एक स्वच्छ झाला, बेडरूम स्वच्छ झाली, किचनचं थोडंसं राहिलेलं आहे. कारण की आता स्वयंपाक वगैरे करीन, त्याच्यानंतर आरामात किचन स्वच्छ करीन. आणि जिथे तुम्हाला भांड्याची जागा दाखवली ती जागासुद्धा रोज स्वच्छ करत असते मी, निरमा वगैरे टाकून, किंवा 2-3 दिवसाआड स्वच्छ करते. नाही तर मग खराट्याने तर आपलं होऊनच जाते म्हणा. पण कारण की तिथे भांडे वगैरे घासतो तिथे थोडाफार चिकटपणा असतो. आता पूर्ण बाथरूम घासून घेतलेलं आहे. तर आता ना मी केसाला खूप तेल लावून ठेवलं रात्रीपासून. तर हेअर वॉश करायचे आहे, तर हप्त्यातून 2 दिवस मी हेअर वॉश करते. त्याच टायमिंगला मग मी जे काही आपलं टॉयलेट आहे ते मी स्वच्छ करत असते. टॉयलेट मी रोज वगैरे स्वच्छ नाही करत, हप्त्यातून 2-3 वेळा जेव्हा केस धुवायचे राहिले त्या टायमिंगला स्वच्छ करते.
तर आता आपलं बाथरूमही स्वच्छ झालेलं आहे आणि कपडे जे काही आहेत ना ते कपडे मी 1-1.5 तासा अगोदरच भिजत घालून घेते. तसं तर मशीन आहे माझ्याकडे, नाही आहे असं नाही, पण मी हातानेच मला कपडे धुवायला आवडतात. हप्त्यातून 2 किंवा 3 वेळाच मी मशीन लावते आणि ज्या दिवशी मशीनमध्ये कपडे लावते ना त्या दिवशी मग मी हाताने वाटल्यास काहीच कपडे धुवत नाही, इनर वगैरेच धुते. तर सोफ्याचे कवर्स आहे, आपल्या चादर्स वगैरे आहेत, बेडशीट्स वगैरे आहेत, ह्यासाठी ना मशीन खूप छान आहे. पण मुलांचे शाळेचे जे कपडे आहे ना त्यासाठी मशीन बिलकुल छान नाही आहे, खरंच छान नाही आहे. जर तुम्हाला धुवायचे असेल तर तुम्ही भिजत घाला, मग हाताने घासा आणि मग टाका. त्यापेक्षा मला असं वाटते की आपण पटकन हाताने घासलेलंच बरं आहे. आता या टायमिंगला माझी आंघोळ झाली. आता देवपूजा वगैरे करून घेते, पटकन देवपूजा करणार आहे आणि स्वयंपाकाला लागणार आहे. कधी कधी पूजा बाजूला ठेवावी लागते ना, यांच्यासाठी स्वयंपाक करावा लागतो, कारण की खूप घाई करतात. आता त्यांचं टायमिंग चेंज झाल्यामुळे ना लवकर जायची सवय पडली आहे त्यांना सकाळी. तर दुपारी असं त्यांना म्हणजे 10:30ला जाताना असं वाटते की मला वेळ होईल माझ्या मागे लागलेले असतात. मग स्वयंपाकाचंही लवकरच बघावे लागते. तर मग अशा वेळेस मी काय करते, देव वगैरे स्वच्छ धुवून ठेवून देते आणि नंतर मग जे काय आपल्याला वाचायचे आहेत, सेवा आहेत, त्या सेवा करून मग आरती वगैरे करत असते किंवा माळ जप आहे, तारक मंत्र वगैरे आहे ते मग मी नंतर म्हणत असते. आणि पूजा करता तर बरेचशा मला चालीसा वगैरे लहान आहेत. तर दुर्गा चालीसा, सरस्वती चालीसा आणि गणपती चालीसा हे माझ्या रोजच्या देवधूतांनाच म्हणत असते मुखाग्र असल्यामुळे. तर चला मग आता या टायमिंगला आपली पूजा झालेली आहे. कधी पूजेला फुलं व्यवस्थित असतात तर कधी नसतातही, असले तरी ठीक नसले तरी ठीक, आपली साधी भोळी पूजा करते मी रोजची. त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करून घेतात. स्वयंपाक वगैरे नाही शेअर केला, आता यांना ताट वाढवून देते. मग आता हे तर गेले, तर हॉल अशा प्रकारे क्लीन झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला मी बेडरूमसुद्धा दाखवते की क्लीन होऊन गेलेली आहेत. पण मुलं येतपर्यंत जेवढं घर तुम्हाला स्वच्छ दिसेल आणि पण मुलं आले की 15 मिनिट नाही लागत की घर कसं बिस्कटते काहीच कळत नाही. कधी त्यांचं वस्तू कधी कुठे पडलेल्या राहतात, कधी बॅग कुठे असतो. पण तरी मी व्यवस्थित मुलांना सांगत असते की तुमच्या वस्तू तुम्ही प्रॉपर ठेवा. पण तरी मुलं आल्यावर आपलं घर बिघडतेच. तुम्हाला असं वाटत असेल की हे ताईचं घर नेहमी क्लीन राहते, पण काही क्लीन नाही राहत ताईंनो. तुम्हाला जेव्हा मी स्वच्छ करते तेव्हा शेअर करते म्हणून दिसते, पण ना जसं मुलांना पसारा करतात ना तसं आवरत राहिलं की घर स्वच्छ होऊन जाते. तर आज माझा उपवास होता, तर उपवासामध्ये मी भगर वगैरेच बनवलेला होता. आता वेळ आली आहे ती म्हणजे किचन स्वच्छ करायची. शेवटचं काम राहते ते म्हणजे किचन स्वच्छ करणं, भांडे वगैरे व्यवस्थित लावणं. तर इथे सगळं गॅसनं रोज मी अशी घासून काढते, सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही टायमाला घासायची सवयच पडलेली आहे. तर खास करून तर रात्री आपण घासून ठेवायचीच. जे काही किडे आहे किटकूर आहेत ते व्हायची भीती राहते. माझ्याकडे तर तसं ओपनच किचन आहे म्हणा, आपलं मॉड्युलर किचन वगैरे काही नाही. जे काही ते तुम्हाला समोरच दिसणार आहे. जो काही पसारा आहे तो आपला समोरच दिसतो. मॉड्युलर किचनमध्ये कसं आहे, दरवाजा बंद केला की अंदर कशाही वस्तू ठेवल्या राहिल्या तरी दिसत नाही. पण हे आपलं सर्वसाधारण जे किचन असते ना ते व्यवस्थित ठेवावं लागते. गॅस ओटा स्वच्छ करता आपलं मिक्सर पुसून घ्यायचं. मग मिक्सरच्या बाजूलाच मी म्हणजे तो टेबल ठेवलेला आहे, तर टेबल मी रोज पुसून घेते. तर कधी आपण तिथे मी जेवणाचं आपण भांडे वगैरे पण ठेवतो. मला ना खास करून ना ओटा जो काही आहे ना तो स्वच्छ असलेलाच बरं वाटते. म्हणजे त्याच्यावर काही वस्तू अशा ठेवल्या नको. मला नाही आवडत जास्त असं वस्तू करायला. तुम्ही बघू शकता माझ्या ओट्यामध्ये असं काही तुम्हाला जे एक्स्ट्रा असं वस्तू ठेवतात ना ऑर्गनायझरच्या वगैरे, त्या ठेवायला मला अजिबात नाही आवडत. त्या वस्तू ठेवल्यावर तर अजून मग आपण स्वयंपाक करू तर मग आता किती नाही म्हटलं तरी स्वयंपाक करता आपला भरपूरसा अशा वस्तू आपण तिथे ठेवतोच. कधी आपण कांदा कापतो, कधी मिरची कापतो, कधी काय कापतो, मग कुठे कापायचं कुठं ठेवायचं तर तेच कळत नाही. म्हणून काउंटर टॉप मी एकदम व्यवस्थितच ठेवते, म्हणजे तिथं कोणताच वस्तू अशा एक्स्ट्रा ठेवत नाही. ठेवलं तर आपले जेवणाचे जे काही आपले गंज भांडे आहेत तेवढेच. तर बस आता मी आपले किचन आवरून घेतलं, जेवढं पुसायचं होतं तेवढं पुसून घेतलं. फ्रीज वगैरेच्या वरचं थोडंसं फ्रीज आपलं अंदरून खराब असेल तर अंदरूनही पुसून घ्यायचा. आणि अशा प्रकारे माझी किचन मी स्वच्छ करून घेतली. हे आखरी काम असतं. आणि इथे पण मग जेव्हा मुलं येतील मग त्यांना अजून परत वाढा, मग अजून काही ना काही सांडतंच. आता हे कामं तर गृहिणीच्या मागे दिवसभरच लागलेलं आहेत. पण आपण ना प्रत्येक गृहिणी आपलं घर कसं स्वच्छ ठेवायचं ह्याच विचारात राहतो. पूर्ण माझे संपूर्ण कामं 12:30-1 वाजेपर्यंत होऊन जातात. त्यानंतर थोड्या वेळ 1 घंटा रेस्ट वगैरे करायचा, व्हिडिओ एडिट करायचा तर एडिट करायचा, मग अपलोड वगैरे करायचा. याच्यात थोडासा वेळ चालला जातो आणि मुलं येतपर्यंत मी हे काम निपटवण्याचा प्रयत्न करते. मग मुलं आल्यानंतर परत माझं संध्याकाळच्या रुटीनला चालू होऊन जाते. मग कधी 1 तास अजून परत झोपायला मिळालं तर नक्षसोबत झोपते, नाही तर मग राहते तसंच. मग अजून परत 4-4:30 नंतर आपलं रुटीन चालू होऊन जाते. अशा प्रकारे माझं मॉर्निंग रुटीन आहे. आणि माझं घर आता पूर्ण असं या टायमिंगला क्लीन झालेलं असतं. मुलं जेव्हा स्कूलमध्ये जातात आणि त्यानंतर आल्यानंतर ना परत विस्कटतात. मी हे तुम्हाला अजून परत सांगितलेलंच होतं. चला मग मैत्रिणींनो, आता मी तेच व्हिडिओ साईन करते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि नवीन असायच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.